मौजे मारतळा तालुका लोहा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी। दिनांक 28/8/2024 रोजी बुधवार साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104वी जयंती सोहळा मारतळा तालुका लोहा जिल्हा नांदेड इथं आज संपन्न झाले। जयंतीनिमित्तानं प्रतिष्ठित नागरिक, वरिष्ठ नागरिकांनी, नवतरुणांनी या जयंतीनिमित्त व्यसनाच्या अधीन न जाता शिक्षणाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे। इंजिनियर, डॉक्टर, कलेक्टर, PSI घडले पाहिजेत असं या ठिकाणी नवतरुणांना आवाहन करण्यात आलं। चांगले उपक्रम राबवले पाहिजेत। या ठिकाणी जयंतीनिमित्त लहान मुलांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर भाषणे केली। त्यांना प्रोत्साहन म्हणून साईबाबा हायस्कूलचे प्राचार्य मोरे सर यांनी त्यांना फकीरा कादंबरी देऊन त्यांचं कौतुक केलं। या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित गावचे प्रतिष्ठित नागरिक होते व प्रमुख वक्ते उपस्थित होते। मान्य ॲडव्होकेट इंगळे साहेब, BSP प्रदेश सचिव ॲडव्होकेट संजय पाटील ढेपे, मोरे सर, प्राध्यापक तिरुपती पाटील, गणेश पाटील ढेपे, बालाजी पाटील एडे, भास्करराव पाटील ढगे, सुमेध गजभारे, केशव पाटील ढेपे, जयंती मंडळाचे अध्यक्ष संतोष गव्वाले, उपाध्यक्ष साईनाथ बोटेवाड, सचिव सुनील कलवले, लाला नामेकर, सहसचिव किशोर गुंडले, मनोहर दर्शन, कोषाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, आनंद गायवेल्लाळ, सहकोषाध्यक्ष शंकर दर्शने, तुकाराम गायकवाड इत्यादी या ठिकाणी उपस्थित होते। जनतेचा आवाज 24/7 न्यूजसाठी नांदेड प्रतिनिधी विनोद डाकोरे। आज आपण मारतळा या ठिकाणी साहित्यरत्न यांची 104वी जयंतीनिमित्त या मारतळा नगरीमध्ये मोठ्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय चांगल्या प्रकारे नवतरुण व प्रतिष्ठित नागरिक, महिला मंडळ, नवतरुण यांनी या ठिकाणी आयोजित केली। त्यानिमित्तानं या ठिकाणी विद्यार्थ्यांना चिमुकले यांनी भाषण करून या कार्यक्रमाची सांगता केली व या ठिकाणी कुठलाही नेता न राहता या ठिकाणी सर्व शिक्षक मंडळी व प्रतिष्ठित नागरिक या गावच्या ठिकाणी या सर्व समाजाला या ठिकाणी संबोधन केलेलं आहे। त्या निमित्तानं आपण या ठिकाणी या प्रतिष्ठित नागरिकांना आपण विचारू की या अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्त या गावांना व नवतरुणांना आपण काय आवाहन करणार? या जयंतीनिमित्त आपण या तरुणांना काय 104व्या अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्तानं या जयंती मंडळाचे जे काही प्रमुख आहेत, पदाधिकारी आहेत, अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस जे जे काय असतील त्या सर्वांवर एक मोठी जबाबदारी आहे। आपण जयंती महापुरुषाची साजरी करीत असताना महापुरुषाचा एका दिवशी नुसता उद्घोष केल्याने काही होत नाही। त्यामुळं आपल्या समाजाचं, आपल्या राष्ट्राचं, आपल्या देशाचं आपल्याला जर उन्नतीकडे जायचं असेल तर माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी आपल्याला योग्य असा मार्ग सांगितलेला आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, शिक्षण हे वाघणीचं दूध आहे आणि जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आपल्यातला जे काही अज्ञान असेल, अंधकार असेल ते नाहीसा करायचा आणि आपण सन्मार्गाची योग्य कास धरायची हेच या निमित्तानं सांगायचं आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की सर्व आपल्या समाज बांधवांनी व्यसनाच्या आहारी जायचं नाही। कारण कबीर महाराज म्हणतात व्यसन करायचं नाही, व्यसन हे वाईट आहे। दारू गांजा मत पी यारो, अक्कल गुंग हो जाती है, आपने पल्लव का। शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सातत्यानं राहिलं पाहिजे। अण्णाभाऊ हे कमी शिकलेले असले तरी त्यांनी 36 कादंबऱ्या लिहिल्या आणि आपण तर शिक्षणाची गंगा आपल्या गावापर्यंत आलेली आहे। तर या प्रवाहामध्ये सतत राहिलं पाहिजेत आणि सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं 18 तास अभ्यास करून आपला विकास केला पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि या अतिशय चांगल्या प्रकारची आपल्या गावामधली सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन जयंती साजरी करतात। नवीन पिढीने वाटचाल करावी असं मी या अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने आजच्या दिवशी जसं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, राष्ट्रीय श्री संत तुकडोजी महाराज यांनी व्यसनमुक्ती याच्यावरती पोवाडे, त्यानंतर वेगवेगळ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा। तरुणांना एक संदेश देण्यासारखा आहे की एवढं मोठं वाङ्मय ज्या महापुरुषांनी निर्माण केले त्या वाङ्मयाचं जीवनात प्रत्येकाने वाचन केलं पाहिजे। आणि आपण बघतो की UPSC MPSCच्या मध्ये जास्तीत जास्त अण्णाभाऊ साठेच्या जीवनचरित्रावर प्रश्न येतात, तर आपण वाचल्यानंतर आपल्याला तो सुद्धा फायदा होतो। म्हणून तरुणांना एवढंच सांगायचं आहे की त्यांचं वाङ्मय आपण नुसतं जयंती साजरी करून पूर्ण होत नाही, तर त्यांचं वाङ्मय आपण वाचन केलं पाहिजे। गावातील किंवा
जयंती मंडळाच्या वैयक्तिक कार्यक्रमातून किंवा जयंती मंडळाच्या कार्यकर्त्यांनाच नाही तर अख्ख्या पूर्ण मातंग समाजाला सांगू इच्छितो की आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतो ती त्यांच्या विचारानं प्रेरित होऊन त्यांचे विचार आपल्या मनात कुठेतरी खोल जाऊन आपण त्यांच्या विचारातून प्रोत्साहित होऊन आपल्या समाजाला एक चांगल्या पद्धतीची चांगली दिशा द्यावं हीच मी प्रत्येक तरुणाची